फक्त स्वार्थासाठी इकडून तिकडे तिकडून इकडे. सुशिक्षित आमदार पाहिजे. काहीच डेव्हलप नाही. कुणाला दोष द्यायचा? तो प्रॉब्लेम रस्त्याचे आहेत, बरेच आहेत दुनियाचे. माझा कसा घर भरेल ना तो तसा विचार करतोय. विश्वास गमावून बसले सगळे. ते कोणाचे पैसे गेले? फार मोठी ताकद आहे मतदाराच्या. पाण्याचा भरपूर प्रश्न चालू झालेला आहे कल्याणमध्ये. तर पैशाचं राजकारण. 2.5 वर्ष या लोकांना काम करता आले नाही. कल्याणपेक्षा डोंबिवली छान आहे. फक्त शासनामध्ये आपला मोदी पाहिजे बस. राजकारणासाठी तत्व बदलणं. आतापर्यंत ठाणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री कधीच झालं नाही. जसा राजा तशीच प्रजा. कमिशन साठीच एकमेकांकडे राहणार आणि तर मी रामराज्य आणूच नाही शकणार. तर त्यांची पुन्हा सत्ता येऊ शकते. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण महाराष्ट्र दौरा करतोय. आणि या दौऱ्यामध्ये आज आपण कल्याणमध्ये आहे. कल्याण शहर इथं जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, इथल्या लोकांना काय वाटतं, आमदार कसा असावा, इथले प्रश्न काय, त्या संदर्भामध्ये आपण इथल्या नागरिकांशी बोलूया. या माझ्यासोबत. नमस्कार दादा. नमस्कार. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? चांगला असला पाहिजे. चांगला म्हणजे नेमकं काय काम वगैरे करणारा सर्व. आता हे कल्याण शहरामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे, कुठले प्रश्न सर्वाधिक भेडसावतात? सर्व चांगलंच आहे. काही असं वातावरण प्रश्नच नाहीत काही इथं. तिथं नाही काय बाकी राहिलंच नाही असं. इथं काय व्हायला पाहिजे? आणखी कुठल्या विकासाची कुठली कामं? सर्व कामं सुरूच आहेत. म्हणजे आता कामांचं काही बघायची गरज नाही. आता सर्व. आता इथं कुठल्या उमेदवाराची हवा आहे? विश्वनाथ भोईर. विश्वनाथ परम भोईर. आणि इतर मतदारसंघात कुठे काही चहा पण नाही, प्रचार पण नाही दिसत. त्यांचा प्रचार वगैरे काही चालूच नाही दिसत बाकी लोकांचं. तिथे त्यांचंच आहे. आणखी काय लोकांशी आपण बोलूया. नमस्कार दादा. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार आपल्या सगळं कामातच असावं. म्हणजे काय इथं कल्याणमध्ये कुठली काम व्हायला? काम तर अशी झालेली आहेत. बघूया आता 20ला समजेल आपला. 23ला काय होतंय ते आता सांगू शकत नाही. कोणाची बाजी होईल ती नाही का? तुम्हाला काय वाटतं दादा? आता आम्हाला काय वाटतं, बरं आहे आपला आमदार विश्वनाथ भोईर. चांगला आहे, कामाचं करत असतो. आपल्या या भागाला तर त्यांची कामाची हे आहेत चांगली प्रगती. आणखी ते कुठले प्रश्न सुटले पाहिजेत असं? ट्रॅफिक हा, ट्रॅफिकचेच म्हणजे आणि रस्त्याचे, दुसरं काय नाही. बाकी पाणी, ड्रेनेज लाईन ते आता चालूच आहे. आता शिक्षण, आरोग्य आहे चांगलं आहे. शिक्षण बिक्षणच आहे समजा. हेच की रस्त्याचे जे ट्रॉफिक होते कल्याणला त्याची समस्या चालूच आहे. म्हणजे कामात तुम्ही बघितलीच आहे, तिथे चालूच आहेत. आपले आमदार विश्वनाथदादा भोईर चांगले आहेत. म्हणजे आणखी काय नागरिकांशी बोलू. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार विकास काम करना चाहिए. और क्या अभी आएगा विश्वनाथ भोईर ही आएगा, दूसरा नहीं आएगा. पूरा माहौल उसी का है. विश्वनाथ भोईर वही आएगा. आणखी काय नागरिक आहेत इथं बोलूयात आपण. का आमदार कसा असला पाहिजे? आमदार कोणी कसंही असू दे, फक्त शासनामध्ये आपला मोदी पाहिजे बस. महाराष्ट्रात कोणाही सत्य आले तरी चालेल, फक्त मोदी पंतप्रधान पाहिजे आपल्याला. एवढंच पाहिजे. आता महाराष्ट्राचं इलेक्शन आहे ना. हो, महाराष्ट्राचं इलेक्शन आहे. त्यामुळे आत्ताचे आमदार कसा असावं हे आत्ताच विचार. आता बघा आमच्या इकडे कल्याणमध्ये एवढं राहिल्यात उभे ना का सांगू शकत नाही. कोण येईल काही कसं येईल. पण फक्त एवढं हे आहे का विश्वनाथ भोईरचा जोर जास्त आहे. आणखी काय नागरिकांशी बोलू. आमदार कसा असला पाहिजे? आमदार चांगला पाहिजे, जनतेच्या सेवेसाठी पाहिजे बस.
काय सेवा केली पाहिजे? चांगली आडल्या पडल्याला उपयोगी आला पाहिजे. प्रत्येक जे लोक पब्लिकचे जे कॅपॅसिटी आहे चांगला पाहिजे ते करायला पाहिजे. काय इथं आता प्रॉब्लेम काय आहे? इथं प्रॉब्लेम रस्त्याचे आहेत, बरेच आहेत दुनियाचे. काय 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 म्हणले, काय प्रॉब्लेम आहे? आमदार चांगला आहे, पण कोणी पण आमदार असला तरी पण रिक्षावाल्यांसाठी संडास बाथरूम तर काहीतरी पाहिजे का नाही स्टँडला? हा, सार्वजनिक नाही आहे. कुठेच नाही. तुम्ही बघा कल्याणमध्ये रिक्षा स्टँडला कोणत्याच संडास बाथरूम नाही. रिक्षावाल्यांचं संडास बाथरूम आली तर घरी जायला लागतो, नाही रस्त्याला एक साईडला झाडाखाली करायला लागतो. असं पण हे रिक्षावाल्यांसाठी थोडीच आहे, आम पब्लिक साठी पण. आम पब्लिक साठी पण नाही, दिसतच नाही ना रस्त्यामध्ये रिक्षा सर्वांसाठीच पाहिजे ना ते का. रिक्षावाले आता काय इथनं लघवी आली तर मार जावं लागतं आम्हाला. इथं आणखी काय दुसरं काय समस्या? दुसरी काहीच समस्या नाही. दुसरी समस्याच नाही. ही आमची समस्या सांगतो, रिक्षावाल्यांसाठी टॉयलेट पाहिजे प्रत्येक स्टँड. तर आता तुमचा अनेक लोकांचे संपर्क येत असतो, काय वातावरण आहे इथं? नाही, वातावरण काय असा विषय नाही. वातावरण चांगलं आहे. कुणाचं? आमचंच वातावरण चांगलं आहे ना. विश्वनाथ भोईर चांगले आहेत ना आमदार. आणखी नागरिकांशी बोलूया. 1001% येणार ते निवडून. हा, 1001% येणार आमदार निवडून. दादा नमस्कार. आमदार कसा असला पाहिजे? आमदार काम करणार पाहिजे. म्हणजे कसा? काय काम आहे तिथं? सगळे सार्वजनिक काम, रस्ते, पाणी. अडचणी आहेत? अडचणी काय, रस्ते बरोबर नाहीत काय. रस्ते बरोबर नाही. बसेस बरोबर नाही. त्या रिंग रूट बसेस जास्त पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न आहे. वाहतुकीचा म्हणजे जास्त रिक्षेवाले जे डबल पैसे घेतात, पण रिंग रूट जास्त बसेस ठेवाव्या. आणखी काय? शिक्षण, आरोग्याविषयी? शिक्षण आरोग्य पण पाहिजे ना. शिक्षण पाहिजे, मेडिकल कॉलेज पाहिजे इकडे. काय वाटतं आता सध्या हवा कोणाची? सांगता येत ना तसं काय. वाईट आहे. राईट. आणखी काय नागरिकांना आपण भेटूयात. दादा नमस्कार. आमदार कसा असला पाहिजे? चांगला असला पाहिजे. चांगला असला पाहिजे. काय म्हणजे इथं कुठली काम आहे? जो भी प्रॉब्लम है एरिया में वो दूर करना चाहिए. क्या प्रॉब्लम है इधर? जो भी सफाई कम है, स्वच्छता. हाँ स्वच्छता चाहिए ना पहले, सबसे पहले. नमस्कार दादा. हा, विधानसभा निवडणूक सुरू आहे. आम्ही जाणून घेतोय नागरिकांना आमदार कसा असावा म्हणून. कसा असला पाहिजे आमदार? कसा असावा? आता आमदारचे आदर्शचे चिकार म्हणजे हे आहेत, गुण असायला पाहिजे, पण ते मिळत नाहीत. काय काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हाच स्वार्थ म्हणा किंवा राजकारणासाठी तत्व बदलणं हा प्रकार चालू झाल्यामुळे कुठलाही आमदार म्हटलं किंवा राजकीय पक्ष म्हटलं तर कोणावर पब्लिकचा विश्वास नाही राहिला. अगदी विश्वास गमावून बसले सगळे. सगळ्या पार्टीज विश्वास गमावून बसल्या. फक्त स्वार्थासाठी इकडून तिकडे तिकडून इकडे त्या लगेच त्यांची अस्मिता बदलते. म्हणजे काही लोकांचं तर म्हणजे स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन बदलतो. बरोबर की नाही? स्त्रियांना म्हणजे एक म्हणतात की आम्ही हे रिस्पेक्ट देतो, पण दुसरीकडे त्यांचेच माणसं म्हणतात पक्षातले असून का म्हणजे स्त्रियांना दोष देतात ते लोक. आणि तरी देखील पक्ष म्हणून असं काही ऍक्शन घेतली जात नाही पक्षातर्फे. मग कोणावर म्हणजे तत्व आता राहिलंच नाहीये ना. पण आता राजकारण हेच महत्वाचं केंद्रबिंदू आहे खरं तर विकासाचा. तुमच्या कुठल्याही समस्या सोडवायच्या असतील किंवा डेव्हलपमेंट करायची असतील, धोरणं ठरवायची असतील, तेच एकमेव क्षेत्र आहे, तिथंच ठरतंय. हो ना. तोच नाईलाज झालाय. आता पक्ष 12,000 करोड रुपये ह्याच्यामध्ये घालवले त्यांनी आपला कांजूरमार्ग आणि याच्या वादात, अरेच्या वादात. ते कोणाचे पैसे गेले? आपलेच पैसे गेले ना. काय पब्लिकचेच पैसे गेले. त्यावेळेस विचार करायला पाहिजे म्हणजे राजकीय पुढाऱ्यांनी आपण विरोध कशासाठी करतो. आता तर असं चाललंय का प्रत्येक गोष्टीसाठी विरोध करायचा. प्रत्येक गोष्टी प्रोजेक्ट आणायचा म्हटलं का एक पार्टी विरोधच करणार, एक पार्टी खेचणार. ते एक बरोबर आहे का ते म्हणजे प्रयत्न करतात. तुम्ही फार महत्वाच्या विषयावर बोट ठेवलंय. खरं तर हे विषय बदलण्याची ताकद मतदारांमध्ये, पण मतदारांनी काय केलं पाहिजे? तो जागरूक होताना दिसत नाही. हो, जागरूकता वाढलीच पाहिजे, करायलाच पाहिजे हे लोक. पण यांची निवड हा मतदार करतो. होय. हा, फार मोठी ताकद आहे मतदाराच्या. हो मतदारांची. पण अजूनही म्हणजे काय यांच्या सिस्टीमवर एवढा
आमदार स्थानिक लेवलवर ह्या सिस्टीममध्ये एवढा वर्चस्व असतं की तुमचं प्रोजेक्ट कसं अडवायचं किंवा तुम्ही एखादं साधं ॲप्लिकेशन जरी दिलं नळासाठी तर ते कसं अडवायचं ते त्या सिस्टीम ठरवते. तुम्हाला त्याच्यासाठी झगडलं तरच त्याचा फायदा मिळतो, नाही तर फायदा मिळत नाही ना. काय वाटतं आता दगडापेक्षा वीट मऊ असा विचार जर केला तर कुठलं सरकार महाराष्ट्रामध्ये चांगलं वाटेल? कुठलं सरकार चांगलं वाटेल ह्याच्याबद्दल काही सांगता येत नाही. खरं म्हणजे हे सगळ्या इगोसाठी आणि याच्यासाठीच म्हणजे कमिशनसाठीच एकमेकांत झगडे राहणार आणि प्रोजेक्ट लांबणार आणि सरकारचा म्हणजे लोकांचा पैसा पण बरबाद होणार. त्याच्यावर फार महत्वाच्या विषयावर तुम्ही भाष्य केलेलं आहे. दादा नमस्कार. नमस्कार. बोला. काय आमदार कसा असला पाहिजे दादा? आमदार असा असला पाहिजे की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची समस्या आहे. त्याच्यानंतर बरेच कामं अजून रस्त्याची कामं वगैरे इथली बाकी आहेत. त्याच्यामुळं आत्ताच कोविडमधून आपला देश संकटातून बाहेर आलेला आहे. तर बरीच 2.5 वर्ष लोकांना कामं करता आली नाही, पण आत्ता कामं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि लोकांच्या ज्या सुविधा ज्या बाकी आहेत ते त्यांनी पुरेपूर त्याचा आमदारकीचा त्यांचा फायदा घेऊन त्यांनी हे केलं पाहिजे. आणि सुशिक्षित आमदार पाहिजे तर तो लोकांचे पाणी प्रश्न आहेत जे महानगरसेवकचे असतात पण त्यांनी त्याच्यावर लक्ष देऊन बरं इथं पाण्याचा भरपूर प्रश्न चालू झालेला आहे कल्याणमध्ये, कारण लोकसंख्या वाढत आहे. त्याच्यामुळं त्यांनी हे सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. कल्याणचं स्थान लक्षात घेता म्हणजे आता कल्याणमध्ये बरेच मतदारसंघ आहेत, 3-4 मतदारसंघ आहेत. ग्रामीणचा आहे, कल्याण पूर्व आहे, कल्याण पश्चिम आहे, नाही का? तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जसा उल्लेख केला की नागरीकरण वाढत आहे. मुंबईपासून कल्याण जवळ असल्यामुळे आणि इथं राहणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे, कारण मुंबईमध्ये जागा नाही, परवडत नाही, म्हणून लोक कल्याण डोंबिवली इकडं शिफ्ट होतात. आणि ह्या दृष्टिकोनातून नियोजन होणं गरजेचं आहे. कसं बघतात? नियोजन म्हणजे कल्याणमध्ये बरेच चाळीचे प्रकार आहेत आणि मुंबईचे जे लोक आहेत त्यांना ते आता परवडत नाही. तर त्यांचा कळ सगळी कल्याणपासून तर बदलापूर तर कर्जत इकडे तुमचं वांगणी वगैरे या साईडला आहे. त्याच्यामुळं आता काय केलं पाहिजे आणि कस्टमर प्लॅनमध्ये जे चाळीतले रहिवासी आहेत त्यांना कशा इथे प्लॅनिंग करून, कारण इथले स्थानिक मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांनी इथले प्रयत्न करून, ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी इकडे जास्त लक्ष देऊन केंद्रित करून, कारण आत्तापर्यंत ठाणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री कधीच झालं नाही. त्याच्यामुळं त्यांनी जर इथे काम केलं तर त्यांची पुन्हा सत्ता येऊ शकते. कारण कारण केंद्रामध्ये महायुतीची सत्ता असल्यामुळं जर त्यांनी इकडे राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली तर त्याचा त्यांनी फायदा करून असे जे ठाणे जिल्ह्याचा आहे त्याची ठाणे जिल्ह्याचा फायदा केला पाहिजे. अतिशय महत्वाच्या विषयांवरती बोलतायत. आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूयात आपण. दादा नमस्कार. काय आमदार कसा असला पाहिजे? आमदार कसा असला पाहिजे? आमदार विधायक कैसा होना चाहिए? ठीक होना चाहिए, बड़े होना चाहिए. बड़ा होना चाहिए. क्या दिक्कत है, समस्या क्या है इधर? अभी मेरे कोई समस्या नहीं दिखता है, सब ठीक है. सब ठीक है. अच्छा. और आणखी काही लोकांशी आपण बोलूयात. लोक सकाळी सकाळी व्यायाम करतायत. नमस्कार दादा. काय आमदार कसा असला पाहिजे? निवडणूक आहे 20 नोव्हेंबरला. निवडणूक आहे, पॉलिटिशियन मध्ये जर बघितला ना तर करप्शनच आहे सगळीच ठिकाणी. आपण बघितलं तर आता आपण बघितलं ना तर नरेंद्र पवार छान होता आपल्याकडे आमदार, पण त्याला पण तिकीट नाही भेटलं आणि त्याला पण काढला. बरोबर आहे. आमदार यांनी पण काम केलेलाच आहे. आपण भोईर साहेबला सांगितलं तर छानच आहे. आपण भोईर साहेबला करू वोटिंग. तसं काय वाटतं इथं कुठले समस्या कुठल्या आहेत, इथं डेव्हलपमेंट प्रोजेक्ट कुठले व्हायला पाहिजे जेणेकरून इथल्या रहिवाशांना नागरिकांना एक चांगला एक प्लॅटफॉर्म मिळेल, चांगल्या सुविधा मिळतील? आपण बघितलं ना जर कल्याण स्टेशन आपण बघा, जे वरतीचा फ्लायओव्हर आहे बरोबर एवढा घाणीला आहे ना, आपण चालू पण नाही शकत. ते डेव्हलप व्हायला पाहिजे. कल्याण स्टेशन आहे तो डेव्हलप व्हायला पाहिजे. तो डेव्हलपच नाही आहे. जो डेव्हलपमेंट आपलं आपण बघतो, रस्ते बघा, आपण ट्रॅफिक बघू शकतो, काहीच डेव्हलप नाही आहे. तो डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि काय आहे, आपण बघितला जर राजकारण तर पैशाचंच राजकारण आहे. आपण तो बघितला आणि डेव्हलपमेंट काहीच नाही आहे कल्याणमध्ये. आपण बघितलं तर कल्याणपेक्षा डोंबिवली छान आहे. काय वाटतं म्हणजे ह्याला कुणाला दोष द्यायचा? कारण आपणच हे सगळे लोकप्रतिनिधी निवडून देतो. आता दोष बघितला तर आपण सांगतो ना की
आपण त्याला प्रतिनिधी म्हणून आपण निवडून देतोय, बरोबर, पण त्याच्यामध्ये जो करण्याची जो शक्ती आहे ना, तोच तो करू नाही शकत. त्याच्याकडे जो पैसे येतो तो स्वतःचा माझा कसा घर भरेल ना, तो तसा विचार करतोय, बरोबर. आपण काय सांगतो की हा माझा प्रतिनिधित्व छान करणार. आपण सांगतो ना की जसा राजा तशीच प्रजा, बरोबर ना. आपल्या राजा जर छान नसेल ना तर प्रजा पण तशीच बनणार. पण जर राजामध्ये जर बदल आला ना तर ऑटोमॅटिकली प्रजामध्ये पण बदल येणारच. लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीने काम करायला पाहिजे. तो लोकप्रतिनिधी जबाबदारीने काम करणार ना तर आपण पण तो प्रजा बघणारच की माझा राजा छान आहे तर मी पण करू शकतोय, बरोबर. तो बदलण्याची शक्ती राजामध्येच आहे. जर राजाच घाणेरडा असेल ना तर प्रजामध्ये आपण दोष काढूच नाही शकत. आपण सांगतो ना की मला रामराज्य आणायचं आहे, तो कशा येणार? जर माझा राजाच छान नसेल तर मी रामराज्य आणूच नाही शकणार. कारण महत्त्वाच्या विषयावर बोललेत आपण, नागरिकांशी बोललो आणि त्यांचे जे मुद्दे आहेत फार महत्त्वाचे आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आपले जे नेते आहेत ज्यांना आपण निवडून देतो, खरं तर ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, त्यांनी लीडर म्हणून त्यांना म्हटलं जातं. लीडर असतात, ते लीड करायचं आहे. नागरिक म्हणतात की जर आपला लीडरच जर योग्य दिशेनं जात नसेल तर प्रजा कशी जाणार? त्यामुळे फार जबाबदारीची ही भूमिका आहे. लीडर होणं हे नुसतं नावाला नाही, निवडून येणं हे केवळ राजकारण नाही, तर आपला समाज, आपलं शहर, आपला मतदारसंघ, आपलं राज्य आणि आपला देश हा योग्य दिशेनं घेऊन जाण्याचं काम हे लीडरनं करायचं असते. ह्या अपेक्षा चुकीच्या नाही आहेत. त्यामुळं कदाचित जे लोकप्रतिनिधी होण्यासाठी जे उभे आहेत त्यांनी या संदर्भात अतिशय गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि कर्तव्यनिष्ठतेच्या भावनेनं विचार करायला पाहिजे, तसंच वागायला पाहिजे. सध्या सुरू असलेल्या राजकारणाला लोक वैतागलेत, कंटाळलेत, अशा प्रतिक्रिया, अशा भूमिका ते व्यक्त करताना दिसत आहे. आपला हा दौरा असाच पुढे सुरू राहणार आहे. वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन आपण नागरिकांशी बोलतोय, त्यांची भूमिका, त्यांची मतं समजून घेतोय. आपल्याला आमच्या सोबत राहायचंय, आमची सोबत करायची. त्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, कल्याण. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.